रसिको नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज सुगंध मातीचा या शोवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कोल्हापूरचं आणि फिल्मचं नातं तर खूप पूर्वीचं आहे आणि असंच एक नवीन नातं शॉर्ट फिल्म्स मधून तन्मय निनाद यांनी कोल्हापूर आणि फिल्म फेस्टिवल्स मध्ये तन्मय यांनी प्रदर्शित केलं आहे. तर चला आज आपण पाहणार आहोत तन्मय यांची स्टोरी. तर नमस्कार तन्मय, एस न्यूज सुगंध मातीचा या शोवर आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. तर बँगलोरमध्ये झालेल्या इंडिया हाऊस फिल्म फेस्टिवलमध्ये एकशाना या आपल्या फिल्मला 3rd प्राइज मिळालं होतं. तर फिलिंग काय होती की शॉर्ट फिल्म आपण बनवली आहे, प्रेमाने बनवली आहे आणि त्याला 3rd प्राइज देखील भेटलंय? खूप भारी वाटलेलं, कारण का तोपर्यंत आम्ही बनवत होतो फक्त, आणि बनवण्याची प्रोसेस पण अगदी अशी 0 पासून सुरुवात झालेली की काहीतरी सुचतंय, काहीतरी करायचंय, मग नुसतं शूट केलं, मग एडिट कसं करायचं, सगळं मग अगदी 0 पासून सुरुवात केली. कुठलाही कोर्स केलेला नाही पहिल्यापासून वगैरे. तर असं करत करत ज्याला प्राइज मिळायची ही पहिली वेळ होती. म्हणजे जसं की प्रॉपर मेडल मिळालं, स्टेजवरती अनाऊन्स केलं, तर त्यामुळे ते खूप भारी होतं. एक बूस्ट होता तो सगळ्या प्रोसेसला की आपण चाललोय ते बरोबर वाटेनं चाललोय, योग्य मार्गावरती आहोत. खूप छान वाटलेलं. ओके, तर एकशाना हे नावच का ठेवलं आणि सुचलं कसं हे नाव? नाही, आता कसं होतं की आपण एखाद्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतो ना, तर त्यावेळेला आपल्या प्रोडक्टचं किंवा आपल्या फिल्मचं नाव पण काहीतरी भारी असावं असं हे असतं. त्यावेळेला एवढा विचार नव्हता यामागे, पण इक्षाना हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ डोळे असा होतो. आणि शॉर्ट फिल्ममध्ये पण डोळ्यांचं महत्त्व खूप बोलण्यात आलेलं आहे, किंवा चष्म्याच्या अराउंड ही सगळी स्टोरी फिरती. मग डोळ्याचं महत्त्व असेल किंवा चष्मा हा जर सेंटर पॉईंट आहे, तर मग त्याचं नाव इक्षाना ठेवू, अशा ह्याच्यापर्यंत ते आलं. तर मी आज विचारलं की स्टोरी काय होती. 7 मिनिटाची शॉर्ट फिल्म होती, बरोबर? 7 मिनिटाची. राईट. तर स्टोरी काय होती, लाईक फ्रॉम स्टार्ट टू एंड कसं काय होता प्लॉट? ही स्टोरी बेसिकली कशी आहे की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण खूप काही गोष्टी अशा असतात की आपल्याकडनं नजरअंदाज होतात, किंवा आपण आपल्याला एवढ्या त्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. पण ज्यावेळेला आपल्यावरती एखादी गोष्ट घडती किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व एकदम पटकन कळून येतं, तर त्यावेळेला आपला जसा आपल्यामध्ये जो चेंज होतो आणि आपल्याला कळतं ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व, तर अशा ह्या भावनेमध्ये होतं. आणि बेसिकली आता कुठलीही पिढी असू दे किंवा काही असू दे, आपल्या आईवडिलांकडे आपलं थोडं, जसे आपण मोठे होतो, जसं आपण शिकायला कामासाठी बाहेर पडतो, तसं आपल्या आईवडिलांकडे आपलं थोडं दुर्लक्ष होतच असतं. दिवसभरातून एखादा फोन किंवा आपल्याला कधी कधी ते इरिटेट होतं. तर मग असंच एका मुलाची गोष्ट आहे ही गोष्ट ॲक्च्युली माझ्या मित्रासोबत खऱ्या आयुष्यात घडलेली. म्हणजे त्यामुळे त्याला वाटलं की आपण हे सगळं शॉर्ट फिल्ममध्ये उतरायला पाहिजे. रायटरच होते का दुसरे कोण मित्र होते आपले? नाही, हा रायटरच होता, ज्याला असं वाटलं की आपल्या आयुष्यातली ही गोष्ट आपण आणली पाहिजे सत्यामध्ये. तर ही जी गोष्ट होती, ह्याच्यामध्ये एक मुलगा आहे जो IT च्या जॉबसाठी बाहेर मोठ्या मेट्रो सिटीमध्ये राहतोय, आणि त्याची आई जी गावाकडे राहते, तर तिला अशी इच्छा आहे की आपल्या मुलासाठी एक गोधडी शिवावी. थंडीचे दिवस येत आहेत, तरी त्याला एक गोधडी शिवून पाठवायची. आणि ते शिवताना ते सुईमधून धागा ओढण्याच्या ह्याच्यामध्ये तिला त्रास होतो, कारण का तिचा चष्मा जुना झालेला आहे आणि सगळा तो त्रास आहे. तर ती मुलाला फोन लावते की तू कधी येतो बाबा, मला एक चष्मा हवा आहे, मला खूप त्रास होतोय. तर तो म्हणतो की ठीक आहे, मी दिवाळीच्या वेळेला येतो एक थोड्या दिवसांनी, तर मग त्यावेळेला बघू आपण काय करायचं. तर ती म्हणते की ठीक आहे, तू काय काळजी करू नको, माझा आत्ताचा चष्मा पण चांगला आहे आणि चालेल ह्याच्यावरती काम काही दिवस. तर तो म्हणतो की हां, तू पण थोडे दिवस वापर हा चष्मा, मी आलो की आपण बघू. पण एक दिवशी ऑफिसला जाताना त्यालाच कामाला उशीर होतो आणि त्याचं शर्टाचं बटन तुटतं. आणि मग ते बटन तुटण्यासाठी तो परत लावण्यासाठी सुई आणि धागा घेतो, आणि ते विणताना त्याला एकदम असं स्ट्राईक होतं की हे आपल्याला बिना चष्म्याचं इतकं अवघड गेलं करणं. आणि आई जी आपली एवढ्या म्हातारपणात आता पोहोचलेली आई आहे, तिला या सगळ्या गोष्टींची किती त्रास होत असेल. मग त्याला ते रिअलाइज होतं आणि तो आईसाठी चष्मा घेऊन घरी येतो. अशी ती साधी स्टोरी आहे, एकदम बेसिक. ओके, तर त्यांनी तुम्हाला ती स्क्रिप्ट दिली आणि तुम्हाला स्क्रिप्ट आवडली, मग तुम्ही ती पुढे प्रोसेस केली. तर शूट कसं केलं, किती पात्र होते आणि प्रोसेस कशी केली? कारण की शॉर्ट फिल्म हे आपण लाईक मोठ्या स्केलवर होत नाहीत, खूप छोट्या स्केलवर शूट केले जातात. तर आपली स्टोरी काय होती शॉर्ट फिल्म शूटिंगची? असंच होतं, कारण का ही शॉर्ट फिल्म आम्ही शूट केलेली 2019च्या अगदी शेवटाला, म्हणजे ज्यावेळेला फर्स्ट लॉकडाऊन नुकतंच उठलेलं आणि थोडंसं नियम वगैरे सगळे शिथिल झालेले. तर असं हे होतं की मित्रांनी मला स्टोरी पाठवली की ह्या स्टोरीवरती आपल्याला शॉर्ट फिल्म बनवायची आहे म्हणून. तर मग मी त्याच्यानंतर त्याच्यावरती स्क्रीन प्ले लिहिला, शॉर्ट डिव्हिजन केली की हे आपण असं असं करू. आणि कुठल्याही गोष्टीचं ज्यावेळेला बजेट आपल्याला खूप कमी ठेवायचं असतं, तर त्यावेळेला कमीत कमी कॅरेक्टर्स आणि कमीत कमी लोकेशन्स
ह्या 2 बेसिक रूल आहेत, कारण का जास्त क्रू किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज होतात, पण लोकेशन्स खूप आली की ट्रॅव्हलिंग असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींचे खर्च वाढतात. वाढतो. मग त्यामुळं आईचं जे घरातला पार्ट होता तो सगळा माझ्या घरातच शूट केला. म्हणजे माझ्या घरातच हॉलमध्ये थोडं एक मशीन सेट करून थोडं लाइटिंगचं जुगाड करून तो सगळा पार्ट माझ्या घरात शूट केला. आणि माझ्याच घराच्या मागे थोडीशी रिकामी जागा आहे जिथं माझ्या घराच्या जवळ एक कंपनी आहे, त्यांचा प्रिमायसेस मध्ये त्या मुलाचं शूट केलं की तो चहा प्यायला बाहेर आलाय आणि तो आईशी फोनवरती बोलतोय. त्यामुळे एक का 2 दिवसामध्येच आम्ही ही सगळी पूर्ण प्रोसेस शूट केली. माझ्याकडेच घरात छोटासा एक कॅमेरा होता, त्याच्यावरती शूट केलं. इलेक्ट्रिकच्या दुकानातून मोठे मोठे लाईट्स आणले फक्त बघून LED, आणि मग त्यांना काळे पेपर्स लावून शेप देणं असेल किंवा ते डिफ्यूज करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या. खूप अवघड होतं पण मजा खूप आली. तर मग एखादी अशी अडचण जी लाईक असं वाटलं की अरे हे सॉल्व्ह होणार आहे का नाही? आता ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला नुकतंच कॉलेजमधनं निघालेलो, त्यामुळे आमच्या इंडस्ट्रीमध्ये ओळखी अजिबात नव्हत्या किंवा बट ऑब्व्हियसली आपल्याला माहिती असतं ऍक्टर्स किंवा कुठनं घ्यायचे. तर आईच्या कॅरेक्टरसाठी एक ऍक्ट्रेस आम्हाला हवी होती. आणि ज्यावेळेला आपण एवढ्या लो बजेटमध्ये करतो तर त्यावेळेला आपल्याकडे रिटेकसाठी किंवा ह्याच्यासाठी खूप कमी वेळ असतो, आपल्याला जास्त वेळ नाही घेता येत. तर आम्हाला पहिलं तेच हे झालं की आईच्या पात्रासाठी शोधायचं कोणाला, हाच आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता. आम्ही बरंचसं शोधलं पण बजेट नसल्यामुळे कोणी शक्यतो तयार होत नव्हतं. मग खूप प्रयत्नानंतर शेवटी आम्हाला आमच्या ज्यांनी ऍक्टिंग केली आहे अंजली मॅडम, त्या सापडल्या, अंजली जोशी म्हणून. तर त्यांनी खूप छान आम्हाला सपोर्ट केला, खूप छान त्यांनी सांभाळून घेतलं. कारण का थोड्याशा शूटमध्येच आमच्या खूप चेंजेस होते, म्हणजे साडी चेंज करायच्या होत्या 2-3 वेळेला, 2-3 दिवस गेले तसं दाखवायचं होतं. छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडनं इनपुट खूप छान येत होते, मजा आली. पण सगळ्यात अवघड काम तर तेच होतं. ओके. तर सर इक्षाणा या फिल्म नंतर आपण कोणती नवीन फिल्म्ससाठी तयारी करत आहात? इक्षाणानंतर मी एक हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून शॉर्ट फिल्म केली. तर मुद्दा असा होता की इक्षाणाच्या वेळेला बरेचसे अनुभव आले, प्राइज मिळाल्यामुळे खूप छान एक मोटिवेशन मिळालेलं ते. आणि प्रेक्षकांना सांगायचं तर 3000 लोकांनी यात पार्ट घेतला भारतातून, राईट? आणि त्यातून तन्मय आणि त्यांच्या टीमला 3rd प्राइज मिळालं. तर तेच होतं की काहीतरी चांगला प्रोडक्ट अजून करायला हवा होता, कारण का आता एवढं त्याला रेकग्निशन मिळालेलं, तर थोडं लेवलअप होणं पण गरजेचं होतं. मग त्याच्यानंतर मी कोविड नंतर मी एका ठिकाणी जॉब करत होतो यूट्यूबसाठी. तर तिथं मला बरंचसं कॅमेऱ्याचं किंवा तांत्रिक गोष्टीचं नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने मिळालं. म्हणजे मला आता उतरून किंवा मला एक्सपेरिमेंट करायचा होता की आपण हे सगळं आपल्या कामामध्ये उतरवू शकतो का. मग त्यासाठी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून माझ्याकडे एक आयडिया होती की ज्याच्यामध्ये आता जे कपल्स किंवा जे काही प्रेम व्यक्त करायचं असतं ते आपण सोशल मीडियावरती करतो. म्हणजे जरी वाढदिवस असला तरी पहिल्यांदा 12 वाजता कोणाचा स्टेटस पडतो, कोणाची स्टोरी येते, हे जास्त महत्वाचं आहे. किंवा मग मैत्रीमध्ये पण होतं असं की तू माझी स्टोरी नाही टाकली वाढदिवसाला, मी तुझी नाही टाकणार. हे खूप बेसिक गोष्टी आहे, पण असं झालं की सोशल मीडियावरती टाकत नाही तर पण प्रेम नाही. मग मला हे थोडंसं असं मोटिवेशन देणार किंवा खुणावत होतं की ह्या गोष्टीवरती कदाचित आपण बोललं तर बरं होईल. मग हॅपी अॅनिव्हर्सरीची पण गोष्ट अशी आहे की एक कपल आहे त्यांच्या 30शीतलं किंवा एक 35शीच्या आसपासचं, ज्यांना एकमेकांबद्दलचं आकर्षण म्हणा किंवा ते एक नवीनपणा त्यांच्यातला गेलेला लग्नातला, आणि IT वाले आहेत ज्यांना पैशाची काही कमी नाही आहे, असे सगळे. आणि रात्री 12च्या ठोक्याला ते फक्त सोशल मीडियावरती शेजारी बसलेत, पण फक्त स्टेटस टाकतात की हॅपी अॅनिव्हर्सरी, बेस्ट हजबंड इन द वर्ल्ड, बेस्ट वाईफ इन द वर्ल्ड वगैरे असे. आणि शेजारी बसलेत. ते सगळं टाकून झाल्यानंतर मग त्यांना आठवण येते एकमेकांची की आपण एकमेकांना पण विश करायचं केलेलं नाही प्रत्यक्षात. ह्याच्यामध्ये पण सेम होतं की 2च कॅरेक्टर्स, एकच लोकेशन, एकच सिच्युएशन, एका दिवसात आम्ही शूट केलं. पण मला जे साध्य करायचं होतं ते त्यातनं नक्कीच साध्य झालं. ह्या शॉर्ट फिल्मला मला जास्त लोकांपर्यंत पोहोचवता पण आलं. सिंगापूर फिल्म फेस्टिवलमध्ये ह्या शॉर्ट फिल्मला 2 अवॉर्ड मिळाले. बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये ही स्क्रीनिंग झालेली, ऑफिशियल सिलेक्शन झालेलं आहे. आणि नुकतंच आत्ता अलिबाग शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ह्या फिल्मला मला अवॉर्ड मिळाला बेस्ट रायटरचा. ओके. ते म्हणजे ही तुम्ही लिहिली आहे लास्ट टाइम तुझ्या फ्रेंडने लिहिली, यावेळी तुम्ही सगळं डिरेक्शन, एडिटिंग, शूटिंग सगळं तुम्ही. याच्यातलाच पुढचा प्रश्न असा आहे की डायरेक्शन, शूटिंग, एडिटिंग आणि चला रायटिंग यांपैकी सर्वात कठीण कार्य कोणतं आहे? सगळ्यात अवघड म्हणण्यापेक्षा ही जी सगळी प्रोसेस आहे, कुठलीही कला असू दे,
ही एखाद्या मला वाटतं डिलिव्हरी सारखीच आहे. म्हणजे जसं एक आई आपल्या मुलाला जन्म देते तसं आहे की आपल्या डोक्यामध्ये एखादी भावना जन्म घेते, मग त्याच्यात ते सगळे सोपस्कार व्हायला लागतात, सगळे त्याच्यावरती ते संस्कार व्हायला लागतात. जसं आपण एक लोणचं मुरवत ठेवतो आणि जसं लोणचं मुरल्यानंतर खूप वर्षानंतर त्याची चव खूप छान होती, तर तशी प्रोसेस आहे. म्हणजे एखादा विषय जेव्हा डोक्यात येतो तर त्यानंतर त्याच्यावरती थोडे थोडे जसे आपले अनुभव वाढतात, जसे आपल्याला अनुभव येतात, त्याच्यामध्ये तसे बदल होत जातात. आणि हे जे माध्यम आहे हे आपलं विचार मांडण्याचंच माध्यम आहे. कुठलीही कला असू दे, ज्यावेळेला एखादा माणूस शब्दामध्ये आपली भावना व्यक्त करू शकत नाही त्यावेळेला तो काहीतरी क्रिएट करायला बघतो की ज्यानं तो कदाचित समोरच्याशी बोलू शकेल. तर मला ही जी ताकद आहे ही खूप छान वाटते. आणि त्यामुळं रायटिंग हा जो पार्ट आहे जो ह्या पूर्ण प्रोसेसचा मला वाटतं 60% तरी सगळा कव्हर करतो. सगळ्यात महत्वाचा भाग हाच आहे. स्टोरी, करेक्ट, स्टोरी असेल किंवा पेपरवरती तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुमची स्टोरी किती कन्व्हिक्शन आहे. करेक्ट. तर त्यामुळे मला तरी वाटतं की रायटिंग हाच मेन आहे. कारण का त्याच्यानंतरचं डिरेक्शन असेल किंवा ज्यावेळेला आपलं रायटिंग खूप स्ट्रॉंग असतं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय हवं आहे, मग त्याच्यानंतर डिरेक्शन असेल, शूटिंग असेल, एडिटिंग असेल, ह्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. ते त्यातून आपण व्हिज्युअलाइज रायटिंग मधूनच थोडंफार करत करू शकतो. द एलिफंट विस्पर नावाची एक शॉर्ट फिल्म देखील रिलीज झाली होती. ऑस्कर भेटला गेल्या वर्षी त्याच शॉर्ट फिल्मला. इंडियाची फिल्म ऑस्कर भेटलाय. तर शॉर्ट फिल्मचं आणि इंडियाचं लाईक फ्युचर काय आहे? जर ऑस्कर भेटू शकतं तर कंटेंट तर इंडियामध्ये नक्कीच बनतोय. बरोबर. तर फ्युचर कसं आहे? मला वाटतं की ही पहिली गोष्ट म्हणजे शॉर्ट डॉक्युमेंटरी होती. ह्याच्यामध्ये स्टोरी म्हणण्यापेक्षा एक थोडं डॉक्युमेंटेशन होतं त्यांचं. आणि ऑस्कर मिळण्याची ही पहिली वेळ नाही आहे. सेम क्रिएटर्सना, सेम प्रोड्युसर्सना त्याच्या आधीच्या वर्षी एक ऑस्कर मिळालेला डॉक्युमेंटरीसाठीच, जी होती महिलांच्या पाळीच्या रिलेटेड काहीतरी. मला तर नाव आठवत नाही त्याचं एक्झॅक्ट, पण ती पण नेटफ्लिक्सवरती अवेलेबल आहे आणि ही पण नेटफ्लिक्सवरती अवेलेबल आहे. तर आत्ताचं जे जीवन चालू आहे आपलं, तर त्याच्यामध्ये आपण रील्स खूप बघतो. कारण का आपल्याला क्विक अपडेट्स मिळतात, आपल्याला क्विक कॉन्टेंटची सवय झाली आहे. तर ह्या सगळ्यामध्ये ना लोकांना कुठं ना कुठं तरी 3 तासाचा सिनेमा बघण्याची सवय मोडतीये. कारण का आपण जरी घरात असलो आणि टीव्हीवरती एखादा सिनेमा लागला तर तो सिनेमा बघताना 100 वेळा आपण इंस्टाग्राम ओपन करतो, 100 वेळेला व्हॉट्सअप ओपन करतो. तर त्यामध्ये पेशन्स खूप कमी होतात. आणि अशा वेळेला एखादं स्मॉल हे एंटरटेनमेंटचं माध्यम म्हणून शॉर्ट फिल्म्स ह्या खूप पुढे जातील असं मला वाटतंय. आणि त्याची सुरुवात रील्सवरती पण झाली आहे. म्हणजे बरेचसे क्रिएटर्स असे आहेत जे काहीतरी एक छोटीशी स्टोरी असेल ती मांडण्याचा प्रयत्न करतात रील्स मधनं. तर ते पण एक फिल्म मेकिंगचाच भाग आहे, फिल्म मेकिंगचंच एक माध्यम आहे. आणि ह्या सगळ्यातून आता सध्या व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये जे आपण फोनवरती उभे बघतो, रील्स असतील, टिकटॉक असेल, यूट्यूब शॉर्ट्स असतील, तर ह्याचा रीच खूप जास्त आहे. म्हणजे जर आपण बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये नवीन सेलिब्रिटीज हे कोण आहेत, तर सगळे हे रील स्टार्स किंवा टिकटॉक स्टार्सच आहेत. कारण का ते लोकांच्या अगदी पर्सनल आयुष्यामध्ये पोहोचलेले आहेत. आपल्या फोन्समध्ये असेल किंवा आपल्या सगळ्या एकदम प्रायव्हेट गोष्ट जर कुठली असेल तर ती फोन आहे आणि त्याच्यामध्ये ते डायरेक्ट पोहोचलेत. तर त्यामुळे ह्या गोष्टीला एक इंटिमेट कॉन्टेंट किंवा इंटिमेट फॉर्मॅटमध्ये जास्त प्रसिद्धी मिळते आणि सगळ्याचं फ्युचर हेच आहे. तर त्यामुळे जसं आता फिल्म मेकर्स पण ॲडप्ट होतात. म्हणजे मोठ्या फिल्म्समध्ये सगळे हे स्टार्स असतात ते काम करतात. जसं की बस्सी आला किंवा मोस्टली सेन असेल, हे आता बॉलिवूडच्या फिल्म्समध्ये दिसायला लागलेत. तर येस, आता फ्युचर तरी हेच आहे शॉर्ट फॉर्मॅट. त्यामुळे लेट्स सी काय होत आहे. तर तन्मय यांच्याकडून कोल्हापूरकरांना एक संदेश असं देण्यासारखं काही नाही आहे खास करून. पण कारण का ज्या वेळेला काही काम करून दाखवलंय त्या त्यावेळेला कोल्हापूरकरांनी अशी पाठ थोपटली आहे की त्याला काही तोडच नाही. आणि कोल्हापूरची लोक म्हणजे काय, प्रेमाच्या बाबतीत जशी मागं पुढे बघत नाहीत, तसंच कलेच्या बाबतीत पण आपण इतके पुढे आहोत की अख्ख्या जगाला त्याचा हेवा वाटतो. आपलं पहिला स्टुडिओ असेल किंवा हे. तर मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांमध्ये जी काही कला आहे किंवा जे त्यांना वाटतं करावं असं तेवढं त्यांना करू द्यावं. धडपडतील, चुकतील, शिकतील, पण काहीतरी करतील. राईट. तर धन्यवाद तन्मय, खूप सुंदर संवाद झालेला आहे आणि आपण इथे आलात त्याबद्दल देखील खूप खूप आभार. थँक्यू.